कोकण विधान परिषदेत बंडखोरी शमवण्यात महायुतीला यश. बंडखोर उमेदवार जुईली दळवींनी अर्ज मागे घेतलाय. महायुतीचा धर्म पाळा अशी सूचना शिंदेंनी दिली होती आणि त्यानुसार जुईली दळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे. कोकणातली बंडखोरी शमवण्यात महायुतीला यश आलंय. बंडखोर उमेदवार जुईली दळवींनी अर्ज मागे घेतला. महायुतीचा धर्म पाळा अशी सूचना शिंदेंनी दिली होती. त्यानंतर बंडखोर उमेदवार जुईली दळवींनी अर्ज मागे घेतलाय. महेंद्र दळवी यांच्या त्या कन्या आहेत. त्यामुळे कोकणामध्ये बंडखोरी शमवण्यात महायुतीला यश आलेलं आहे. लागले या गोष्टीकडे की जुईली दळवी यांच्याबाबत निर्णय काय होणार. भरतशेठ गोगावले यांच्याकडे जबाबदारी या निवडणुकीची दिली गेली. त्यांनी मागच्या काही दिवसांमध्ये आमदाराशी देखील संवाद साधला. तुम्ही आलेला आहात, जुईली दळवींचे प्रतिनिधी म्हणजे जे काही सहकारी आहेत त्यांच्या मतदारसंघातले देखील काय झालं आणि कुणी घेतलाय उमेदवारी अर्ज मागे किंवा अपडेट्स आहेत? नाही, जुई दळवी यांचा आत्ताच आम्ही उमेदवारी अर्ज या ठिकाणी मागे घेतलेला आहे. आपल्या सर्वांना कल्पना असेल की राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली जो काही निर्णय आणि जो काही पक्षाचा आदेश असतो त्या आदेशाचं तंतोतंत पालन करणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत. आमदार भरतशेठ गोगावले असतील, आमदार महेंद्रशेठ दळवी असतील, आमदार महेंद्रशेठ थोरवे असतील, ही सर्वच मंडळी की खऱ्या अर्थानं पक्ष नेतृत्वाने एकदा आदेश दिला त्या आदेशाचं पालन करणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत. नाही, शेवटी शिंदेसाहेबांचा निर्णय आमचे नेते आहेत आणि त्यांनी एकंदर उद्भवलेल्या महाराष्ट्राच्या परिस्थितीनुसार आम्हाला आदेशित केलेला आहे. त्यामुळे त्यांचा आदेश सर्वतोपरी आहे. महेंद्र दळवी शेवटपर्यंत शिवसेनेच्या पाठीमागे ठाम राहिले. अजूनही ते शिवसेनेला जागा मिळावी यासाठी अजूनही इच्छुक होते. मात्र वरिष्ठांच्या आदेशामुळे ही जागा राष्ट्रवादीला गेली. अर्थात शेवटी शिंदेसाहेब आमचे नेते आहेत आणि ते जे आदेश करतील ते आम्हाला पाळणं काळाची गरज आहे. कोकणाची राजकीय परिस्थिती वेगळी होती. अर्थात महाराष्ट्राच्या सीट शेअरिंगमध्ये कोकण नाही आहे, ते राष्ट्रवादीला गेलं आणि अर्थात त्याचं आम्ही समर्थन निश्चित केलं. त्याच्यामध्ये दुमत अजिबात नाही आहे. पण शेवटी आमचे नेते शिंदेसाहेबांनी सांगितलं तो आदेश पाळणं आमचं काम आहे. आम्ही शेवटी सैनिक आहोत, त्यांचा आदेश सर्वतोपरी. याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी रवींद्र कोकाटे आता आपल्या सोबत आहेत. रवींद्र, जुईली दळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय, त्यामुळे कोकणातली बंडखोरी शमवण्यात महायुतीला यश आलं असं म्हणताय? सौरभ, जर आपण बघितलं की गेल्या काही दिवसांमध्ये महायुती अंतर्गत धुडकूस जी चालू होती ती चव्हाट्यावरती आली होती. एकनाथ पक्षप्रमुख जे शिंदे शिवसेनेचे आहेत एकनाथ शिंदे यांना कुठेतरी यश मिळालेलं आहे. कोकणातली जी बंडखोरी होती पक्षांतर्गतली, जुईली दळवी यांनी अपक्ष फॉर्म भरला होता. कारण तसं म्हटलं तर शिवसेनेचं प्राबल्य होतं या कोकणामध्ये तिन्ही जिल्ह्यांमध्ये आणि तो हक्काने जुईली दळवी यांनी मागितला होता हक्क आणि तो मिळाला नव्हता म्हणून बंडखोरी केली होती. आणि आज काल रात्री ज्या पक्षवरिष्ठ जे नेते आहेत त्यांची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये जुईली दळवी यांना समज देण्यात आलेली आहे. त्यांना सांगितलेलं आहे पुढच्या वेळेस आम्ही विचार करू पुढच्या निवडणुकीमध्ये. आणि आज त्यांचं जे सूचक आहे ते विकास गोगावले यांच्यासोबत रत्नागिरीत येऊन त्यांचा जो अर्ज आहे तो पाठीमागे घेण्यात यश आलेला आहे. सौरभ, ठीक आहे रवींद्र, धन्यवाद या माहितीसाठी.